Students, 1.3 The Call of the Soil, a Scent of Rice. The text is about the writer's attempts to find a good variety of traditional rice to grow as against the hybrids used by the other farmers. धरती मातेची साद, तांदळाचा सुगंध असं भाषांतर आपण या टायटलचं करू शकतो. आईस ब्रेकर्स, आईस ब्रेकिंग ॲक्टिव्हिटीज बघूया. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. वन इज डन फॉर यू. कम्प्लीट द सेंटेन्स, वाक्य पूर्ण करायचं आहे. एक वाक्य तिथं केलेलं आहे. बिफोर इटिंग ॲपल्स ब्रॉड फ्रॉम द मार्केट आय वॉश अँड पील देम ऑफ. नंतरचं वाक्य पहा. इन अ फार्मर्स मार्केट वी फाइंड. शेतकऱ्यांच्या बाजारात आपल्याला कोणत्या गोष्टी मिळत असतात. त्याचं उत्तर आहे व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. फूड ॲडल्ट्रेशन मीन्स, अन्नातील भेसळ म्हणजे काय? ॲडिंग स्मॉल क्वांटिटी ऑफ नॉन न्यूट्रिशनल सबस्टन्सेस इंटेन्शनली टू इम्प्रूव्ह द ॲपिरन्स, टेक्स्चर और स्टोरेज प्रॉपर्टीज ऑफ द फूड. डी. ऑर्गेनिक फूड इज ग्रोन बाय यूजिंग. त्याचं उत्तर, त्याचं आन्सर लक्षात घ्या. नॅचरल मटेरियल्स, मेथड्स अँड कंडिशन्स. सेंद्रिय धान्य हे आपण नैसर्गिक पद्धती वापरून, नैसर्गिक खतं वापरून पिकवलं जात असतं. ऑर्गेनिक फर्टिलायझर्स मीन्स, सेंद्रिय खतं म्हणजे काय? द फर्टिलायझर्स डिराइव्ड फ्रॉम द ॲनिमल मॅटर और वेस्टेज, ह्युमन एक्स्ट्रॅक्ट, व्हेजिटेबल मॅटर्स. ॲक्टिव्हिटी सेकंड पहा. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. परीक्षेत असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात की एखादी वेब एखादी वेब येईल आणि ती डायग्रॅम तुम्हाला कंप्लीट करायची असेल. आता इथं एक डायग्रॅम दिलेली आहे, त्याचं आन्सर पण आपण इथं दिलं आहे. राईस व्हरायटीज अवेलेबल ॲट माय ग्रोसर शॉप. कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्रॅम. राईस व्हरायटीज अवेलेबल ॲट माय ग्रोसर शॉप. बासमती, इंद्रायणी, चिनोर, मोहर, आंबेमोहर ह्या ज्या आहेत तर त्या व्हरायटीज आहेत की ज्या आपल्या किराणा दुकानात आपल्याला आढळून येतात. फाइंड आउट फ्रॉम युअर ग्रँडपॅरेंट्स और पॅरेंट्स द नेम्स ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स दॅट हॅड ईटन इन देअर चाइल्डहुड अँड मेन्शन हाऊ द व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स आर डिफरंट फ्रॉम वन्स टुडे. तुमच्या आजोबांकडनं किंवा तुमच्या पालकांकडनं त्यांनी त्यांच्या बालपणात कोणत्या प्रकारचे फूड खाल्लेले आहेत तर त्याची माहिती घ्या. इथं हा जो टेबल आहे तो टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे. नेम ऑफ द व्हेजिटेबल्स और फ्रूट, त्याचा शेप कोणता होता, कलर कोणता होता आणि टेस्ट कशी होती. मँगो हार्ट शेप, ग्रीन येलो कलर आणि स्वीट, त्याची टेस्ट स्वीट होती. बनाना सी शेप, सीच्या आकाराचा शेप, ग्रीन येलो स्वीट होती. लेडी फिंगर ऑब्लॉंग, ग्रीन अँड क्रंची. नंतर लेट्स सी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. यू माइट हॅव लर्न अबाउट द ऑर्गॅनिक फार्मिंग. सेंद्रिय शेतीबद्दल तुम्हाला माहिती असेल. मेक ग्रुप्स अँड डिस्कस द डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल फार्मिंग अँड ऑर्गॅनिक फार्मिंग अँड राईट इट डाऊन. पारंपरिक शेती आणि सेंद्रिय शेती याबद्दलची माहिती आपल्याला या टेबलमध्ये भरायची आहे, लिहायची आहे. कन्व्हेन्शनल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. पहिलं, प्रोड्यूस लार्ज क्वांटिटीज ऑफ फूड, प्रोड्यूस लेसर क्वांटिटीज ऑफ फूड. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये या पारंपरिक शेतीपेक्षा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये कमी पद्धतीचं अन्नधान्य येत असतं. लेस मॅन्युअल्स लेबर, मोर मॅन्युअल लेबर. की इथं कन्व्हेन्शनल याच्यात खूप अशा प्रकारचं श्रमाची गरज नसते, तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जास्त श्रमाची गरज असते. एक्स्ट्रॅक्ट यूज ऑफ केमिकल्स अँड पेस्टिसाइड्स मे अफेक्ट इकोसिस्टीम.
की विविध प्रकारचे रसायनं, कीटकनाशकं वापरली जातात की जी रसायनं आणि कीटकनाशकं आपल्या पर्यावरणाला घातक असतात. मोर इकोलॉजिकल अँड गुड फॉर हेल्थ. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये वापरले जाणारी जी खतं असतात तर ती पर्यावरणपूरक अशा प्रकारची खतं वापरली जात असतात. म्हणजे या पद्धतीनं हे जे आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज होत्या, आईस ब्रेकर्स होते, आईस ब्रेकिंग ॲक्टिव्हिटीज होत्या, तर त्या या पद्धतीने इथं आपण पूर्ण केलेल्या आहेत. व्यंकटेश वरण अय्यर. वेंकट अय्यर, born in 1966. Venkateshwaran Iyer is a science graduate and certified project management professional. He first worked with IBM in Mumbai as a project manager for software implementation. After 17 years in IT industry, he quit in 2004 to live on his organic farm in Pet Village in Dahanu Taluka, Palghar district, महाराष्ट्र. 17 वर्ष आय टीच्या क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी आय टी क्षेत्रातली आपली नोकरी सोडली आणि पेठ या खेड्यामध्ये ग्रामीण भागात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील पेठ या खेड्यात त्यांनी सेंद्रिय शेतीचे विविध प्रयोग केले. His book Moong Over Microchips traces his transition from techie to farmer over a period of 15 to 17 years. Moong Over Microchips नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात एक टेक्नोक्रॅट ते शेतकरी, तंत्रज्ञ ते शेतकरी असा त्यांच्या जीवनातला जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला बघायला मिळेल, तो प्रवास आपल्याला अनुभवायला मिळेल. इट वॉज नॉट अ करिअर चेंज बट अ लाईफस्टाईल चेंज आय वॉज लुकिंग फॉर. त्यांनी म्हटलं की मी एक तंत्रज्ञ तर शेतकरी हा माझा फक्त व्यवसायातला बदल नव्हता तर माझ्या जीवनशैलीतला बदल होता. ही सेज अबाउट हिज डिसिजन टू शिफ्ट टू द क्वाइटर इरवानो ऑफ अ व्हिलेज. की ग्रामीण भागातल्या शांत अशा प्रकारच्या पर्यावरणात त्यांनी त्यांचा व्यवसायातला बदल त्यांनी केल्यामुळं ग्रामीण भागातलं शांत पर्यावरण त्यांना अनुभवता आलं. ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट. ही वॉज रिझॉल्व्ड इन स्पाईट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस. त्यांनी सेंद्रिय शेतीत विविध प्रकारचे प्रयोग केले, विविध प्रकारच्या आव्हानांना तोंड दिलं, परंतु सेंद्रिय शेतीतले त्यांचे प्रयोग त्यांनी सोडले नाहीत. टुडे नॉट ओनली डज ही डिलिव्हर्स लेक्चर ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग बट ऑल्सो ही हॅज जॉईन हँड्स विथ ऑर्गॅनिक फार्मर्स अँड NGOs वर्किंग इन ऑर्गॅनिक फील्ड टू प्रोपोगेट ऑर्गॅनिक फार्मिंग. आज ते अनेक अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसोबत, अनेक अशा प्रकारच्या NGOs सोबत ऑर्गॅनिक फार्मिंगचा प्रचार आणि प्रसार करत आहेत आणि त्या दृष्टीने ऑर्गॅनिक फार्मिंगचा विचार लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. एन्श्युअर दॅट द लँड ॲट लीस्ट इज नॉट रॅवेज व्हाईल दे ट्राय टू मेक अ लिव्हिंग आउट ऑफ ॲग्रिकल्चर. की ज्या लोकांची उपजीविका ही शेतीवर आहे त्या लोकांनी आपल्या भूमीला रॅवेज याचा अर्थ त्याची भूमीची नासधूस करू नये, तिला दुभाडू नये. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगचा विचार त्यांनी विविध पद्धतीने जनमानसात पोचवण्याचा प्रयत्न केला. पेज नंबर 26. द कॉल ऑफ द सॉईल, अ सेंट ऑफ राईस, द फर्स्ट क्रॉप. त्यांचं पहिलं क्रॉप कोणतं होतं त्याबद्दलचा विचार ते मांडतात. इट वॉज एप्रिल 2004. आय स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन फील्ड ऑफ मूंग. ग्रीन ग्राम मुगाच्या लश याचा अर्थ जोमदार वाढणाऱ्या मुगाच्या शेतामध्ये मी उभा होतो 2004च्या एप्रिलमध्ये. लुक्ड अराउंड मी.
It was just before sunrise. The sky was turning a bright orange. सूर्योदय होण्यापूर्वी ची ती वेळ होती. The ground was dumb and the leaves were shining with dew. जमीन ही ओलसर होती. पानांवर काही दवबिंदू पडलेले होते. My bare feet were muddy as I walked around. Gingery inspecting the plants. Gingery याचा आता व्हेरी कॉशियसली, व्हेरी केअरफुली मी त्या शेतातनं चालत असताना बेअर फीट अनवाणी पायानं मी शेतातनं चालत होतो आणि तिथं चिखल माझ्या पायाला लागत होता आणि मी काळजीपूर्वक त्या शेतातनं चालत होतो असं लेखक सांगतायत. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिक्कू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलिएज ऑफ मूग. सभोवताली चिक्कूच्या झाडांच्या अशा रांगा होत्या आणि खाली मुगाचे जे पानं होती त्यांची पानगळ खाली पडलेली होती. ॲट दॅट पॉईंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. द मूग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet टॉल हॅड ग्रीन पोड्स हँगिंग आउट. ग्रीन पोड्स ग्रीन पोड्स याचा अर्थ हिरव्या शेंगा त्याला लागलेल्या होत्या. द पोड्स वेअर नॉट येट राईप. त्या पिकलेल्या होत्या पूर्णतः. राईप याचा अर्थ पिकणे. देअर वॉज ए लाईट फ्यूज ग्रोईंग ऑन देम. त्या शेंगांच्या भोवताली हिरव्या रंगाचे असे बारीक अशा प्रकारचे लव, बारीक अशा प्रकारचा लव तिथं होते, हिरवा फ्यूज. देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट. आय फेल्ट एक्झॅग्रेटेड. हार्वेस्टला हंगामाला काही वेळ होता. मी खूप खुश झालो, आनंदित झालो. एक्झॅग्रेटेड खूप आनंदित त्यातनं झालो. आय स्टूड वॉचिंग द सन राईज अबाव द टॉवरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स. फेन्स याचा अर्थ कुंपण. कुंपणाला जे मोठमोठ्या अशा प्रकारची झाडं होती त्याच्यातनं सूर्योदय होतो आहे असं मी बघत होतो. पहिल्यांदाच शेतीचं इन्स्पेक्शन लेखक करतायत. स्लोली मेड माय वे बॅक टू द हाऊस. आणि ते बघितल्यानंतर मी घराकडे परतलो. अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ धिस ग्रेनरी. सभोवताली सर्वत्र हिरवळगार अशा प्रकारचं शेत होतं आणि माझं जे स्ट्रक्चर होतं ते पांढरं अशा प्रकारचं माझं स्ट्रक्चर घराकडं पडतत होतं. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ धिस लँड. मला विश्वास बसत नव्हता की या शेतीचा मी मालक आहे. अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप. आणि माझ्या पहिल्या अशा प्रकारच्या पिकाकडे मी बघतो आहे ॲज अ फार्मर. एक शेतकरी म्हणून माझ्या पहिल्या पिकाकडे बघतो आहे याच्यावर मला विश्वास नव्हता. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्सेस मनी फॉर द लँड. की ती जमीन विकत घेण्यापूर्वी सुरुवातीला मी काही पैसा पे केलेला होता, दिलेला होता. आय थॉट आय वूड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. फार्मिंगशी, शेती करण्याच्या त्या प्रोसेसशी मी स्वतःला परिचित करून घेत होतो. बट मुरुदादा द ब्रोकर हू गॉट अस द लँड. मुरुदादा जे मध्यस्थाचं काम करत होतं त्यांच्या माध्यमात मला ती जमीन मिळाली होती. हॅड अदर आयडियाज. पण त्यांचे वेगळी कल्पना होती. ही हॅड नी दॅट वी प्लॅन्ड मूग ॲट वन्स. त्यांनी मला सांगितलं की आपण इथं मूग लावूया नेहमी. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. मी त्याला तयार नव्हतो. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सॉ अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट. आपण काय लावलं पाहिजे, त्यातनं काय आपल्याला मिळेल याबद्दलची पुस्तकं मी वाचत होतो. पहिल्यांदाच मी ती जमीन विकत घेतलेली होती, शेती विकत घेतली होती. मुरुदादा वॉज क्वाईट फर्म. मुरुदादा त्यांच्या डिसिजनवर अतिशय फर्म होते. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सॉईंग मूग अँड द बेस्ट सीड्स वेअर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजेसंट स्टेट ऑफ गुजरात. आपल्या जवळच्या
गुजरात राज्यामध्ये चांगल्या अशा प्रकारची बियाणं मूगची मिळतील, आपण तिथून मूग घेऊया आणि इथं लावूया असं ते सांगत होते. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत, ब्रॉट अराउंड 10 kilograms ऑफ मूग. मी लगेच सुरतला जाऊन 10 किलोग्राम मूग खरीद करून आणले. मोरूदादा रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लो द लँड अँड क्विकली प्लॅन्टेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. मोरूदादाने शेत नांगरण्यासाठी त्यांचं ट्रॅक्टर भाड्याने दिले आणि लगेच संपूर्ण शेतात मी मूग पेरले. अ फ्यू डेज लॅटर वी वेर ओव्हरजॉयड टू सी टायनी ग्रीन लिव्स. काही दिवसानंतर छोटी छोटी अशा प्रकारची हिरवं पानं बघितल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. आय हॅड नेवर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड वॉज थ्रिल्ड ॲट द साईट. मी आधी कधीही मूग उगवताना पाहिलं नव्हतं, त्यामुळे ते दृश्य पाहून मी खूपच रोमांचित झालो. थ्रिल्ड याचा अर्थ रोमांचित होणे, आनंदित होणे. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in a Vile Parle, Mumbai. लहानपणी मुंबईत विले पार्लेला रेल्वे क्वार्टर्समध्ये राहताना लावलेले जास्वंदीचं रोप उमलताना पाहून मला जसा आनंद झाला होता, तसा आज हे मुगाची छोटी छोटी पानं बघून मला आनंद झाला. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईस, की मोरूदाने मूग लावायला लावलं होतं, त्याचा ॲडवाईस ऐकल्यानंतर मला फायदा झाला, याचा मला त्याबद्दल आनंद झाला. त्याबद्दल मी त्याचे आभार मानलेत. द नेक्स्ट थिंग मोरूदादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन द प्लांट्स. त्यानंतर मोरूदाने सर्व रोपांवर जंतुनाशक औषधांची फवारणी करावी असे मला सुचवले. ही क्लेम दॅट इट वूड गिव्ह अ हायर यील्ड. त्यामुळे अधिक प्रमाणात पीक येईल असे त्यांचे ठाम मत होते. दिस वॉज समथिंग वी डीड नॉट वॉन्ट टू डू. परंतु मला हेच करायचं नव्हतं. वी वेर क्लिअर दॅट वी वूड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम. मी सांगितलं की मी कोणत्याही प्रकारचे रासायनिक केमिकल्स वापरणार नाही, मी कोणत्याही प्रकारचे रासायनिक औषधं वापरणार नाही. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हराकेरी. त्यांनी अशा प्रकारे रिॲक्ट केलं की आम्ही कोणत्या हराकेरी याचा अर्थ आहे फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ बाय कटिंग ओपन युअर स्टमक विथ अ सॉल्ट. हराकेरी याचा तर मी स्वतःचं नुकसान करून घेतो आहे, अशा पद्धतीचं प्रतिक्रिया त्याने दिली. की त्यांनी सांगितलं मोरूदानाने की तुम्ही इथं केमिकल्स वापरल्याशिवाय चांगल्या प्रकारचं पीक येणार नाही, तुम्ही जर केमिकल वापरलं नाही तर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेत आहात, अशा प्रकारची प्रतिक्रिया मोरूदादाने दिली. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरूदादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म. त्यामुळे मोरूदादा आणि त्यांच्या मित्रांनी शेतावर रासायनिक औषधे वापरू नयेत हे त्यांना पटवण्यासाठी आम्हाला खूप धडपड करावी लागली. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स कुड ग्रो विदाउट स्प्रेज. की कोणत्याही प्रकारची फवारणी न करता पिकं कशी वाढू शकतात ही गोष्टच त्यांना समजत नव्हती. कॉन्ट्ररी टू व्हॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस, नेचर डीड हर जॉब अँड शी नीडेड नो ब्राइब्स टू गेट द वर्क डन. सर्वांनी आम्हाला सांगितले त्याच्या अगदी उलट निसर्ग देवतेने कोणत्याही प्रकारच्या आमिषाशिवाय, ब्राइबचा अर्थ आमिषाशिवाय आम्हाला आपलं काम चोख पार पाडलं. सून इट वॉज हार्वेस्ट टाईम अँड वी मॅनेज टू अ रिस्पेक्टेबल 3000 kilograms, a full of lot of मूग and with it a lot of confidence. आणि खूपसा अशा प्रकारचा मूग 300 किलोग्रॅम्स मूग्स आम्हाला तिथं आलेत, मुगाचं पीक आम्हाला आलं.
आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल. आणि मला लक्षात आलं की कोणत्याही प्रकारचे पेस्टिसाईड न वापरताना सुद्धा अशा पद्धतीने मूग आलेत. लँड फर्टाईल आहे असं मला वाटलं. इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाऊट केमिकल्स. इट वॉज अ मेजर मॉरल बूस्टर्स. आणि मला याची खात्री पटली. माझा आत्मविश्वास वाढला. आमची जमीन सुपीक आहे आणि रासायनिक औषधांशिवाय पीक काढता येऊ शकतं याची मला खात्री पटली आणि मनोबल वाढवण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची ठरली.